राज्य सरकारनं रोहित आर्य याला माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केला। या संदर्भात दिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। महाराष्ट्र शासनाच्या या पत्रामध्ये रोहित आर्यचा प्रकल्प संचालक म्हणून उल्लेख करण्यात आलाय। तर रोहित आर्य याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली होती। याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत असल्याचा आरोप रोहित आर्यनं केला होता। वर्षभरापूर्वीच त्यानं हा आरोप केला होता। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळामध्ये स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना राबवण्यात आली होती आणि थकीत पैशांसाठी त्यानं शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेतली, मात्र काहीच फायदा झाला नाही। आणि त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून रोहित आर्य याची मानसिक स्थिती बरी नव्हती, तो मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट सुद्धा घेत होता, अशी माहिती आता समोर आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, रोहित आर्य ज्यानं आज 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि आता त्याची पास्ट हिस्ट्री समोर येते, नेमकं काय काय समोर आलेलं आहे आर्यविषयी? अभिजित, आवाज येतोय माझा? नक्कीच आपण पाहतोय की ज्या रोहित आर्याचा एन्काउंटर आज खरं तर पोलिसांची गोळी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता। दुपारपासून आपण बघतोय, पण त्याचं जे मेन कारण आहे ना, एक कारण असंही असण्याची शक्यता आहे की दीपक केसरकर तत्कालीन शिक्षण मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र शासनासोबत एक प्रोजेक्ट सँक्शन केलेला रोहित आर्याने, ज्याचं नाव होतं माझी शाळा माझी स्वच्छता। 2023चं एक लेटर आहे, माफ करा 12 जानेवारी 2024 महाराष्ट्र शासनात आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। फरार या लेटरमधनं स्पष्ट दिसते की जो प्रोजेक्ट संचालक आहे किंवा प्रकल्प संचालक श्री रोहित आर्य असं या महाराष्ट्र शासनाच्या पत्रावरती नाव आहे। म्हणजे हा तोच रोहित आर्य आहे ज्याला खरं तर राज्य सरकारनं हा प्रकल्प दिला होता मंजुरीसाठी आणि त्या रोहित आर्याचा आज जीव गेला। 1 वर्षापूर्वी याच रोहित आर्यानं पुण्यात देखील एक आंदोलन केलं होतं 2024 मध्ये, ऑगस्ट 2024 मध्ये। आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं आणि ज्यामध्ये त्यावेळेस त्याने आरोप केले होते की 2 कोटी रुपये दीपक केसरकर यांच्याकडे आहेत किंवा राज्य शासनाकडे आहेत, कारण दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना मी या प्रकल्पाची डिझाईन त्यांना करून दिली, ते माझ्या घरी आले होते आणि घरी आल्यानंतर त्यांना नेमकं काय हवंय ते देखील त्यांनी सांगितलं होतं आणि ते प्रकल्प माझ्याकडनं मंजूर करून घेतला, कंप्लीट करून घेतला, पण माझे 2 कोटी रुपये दिले नाहीत। अभिजित, एकूणच ही कागदपत्र आता समोर आलेली आहेत, त्यामुळे याच्यावर नेमकं सरकारकडून आणि दीपक केसरकर यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।